नमस्कार, मी शिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर शेतकऱ्यांना जे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील दुसरा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेला जमा होणार आहे. तर काय सविस्तर बातमी तर जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकऱ्यांना जे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी जे आहे वितरित करण्यात आलेला आहे. आणि याबद्दल जे आहे शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांना जे आहे याआधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, पहिला हप्ता शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर रोजी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. आणि जे आहे आता दुसरा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जे आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील जे आहे शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी रोजी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि त्यानंतर जे आहे 2-3 दिवसामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची या ठिकाणी बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जे आहे दरवर्षी आता जे आहे 12,000 रुपये मिळतात. तर PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 असे मिळून शेतकऱ्यांना जे आहे 12,000 रुपये दरवर्षीला जे आहे मिळतात. तर त्यापैकी PM किसान योजनेचा हप्ता जे आहे 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे 2-3 दिवसामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळतो त्यांना जे आहे नमो शेतकरी योजनेचे जे आहे पैसे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.